नमस्कार प्रेक्षक हो. ठरलं तर मग या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आश्रमामध्ये पुरावे शोधण्यासाठी जो अर्जुनला एक दिवस मिळालेला असतो त्याचं टायमिंग आता संपलेलं असते. आता पोलीस म्हणतात आता 3 वाजत आले आहे, त्यामुळे आता वकील साहेबांना दिलेलं टायमिंग संपलेलं आहे, त्यामुळे चला आता आज जाऊन बघूया काय चाललंय ते. असं म्हणून पोलीस आता आश्रमात प्रवेश करतात. त्यानंतर पोलीस अर्जुनजवळ येतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार झालं का काम? तर लगेच मग अर्जुन म्हणतो की हो झालंय, मला 5 वस्तू सापडल्यात, हे सगळे एव्हिडन्स मी तुम्हाला आता सबमिट करत आहे. त्यानंतर पोलीस त्या वस्तू लिहून घेतात आणि पोलीस सुभेदारला म्हणतात, म्हणजे अर्जुनला म्हणतात की तुम्हाला इथून निघावं लागेल, कारण आम्ही हे सगळे एव्हिडन्स घेतलेले आहेत, नोंद केलेली आहे आणि तुम्हाला इथून आश्रमामधून बाहेर जावं लागेल, कारण आम्हाला आता ही जागा सील करायची आहे. तर आता तिघेही अर्जुन, सायली आणि चैतन्य बाहेर येतात. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते की आपण हा जास्तीचा दिवस जो मागून घेतला आहे त्याचा उपयोग होईल ना आपल्याला? तर आता अर्जुन म्हणत असतो ऑफकोर्स होईल मिसेस सायली, बाकीचं मला माहीत नाही, परंतु त्या सोन्याचा तुकडा आणि ते व्हिजिटिंग कार्ड या दोनचा नक्कीच उपयोग होईल आपल्याला. तर आता इकडे आश्रम सील केला जातो, पोलीस सील करत असतात. इकडे चैतन्य म्हणतो की आय होप हे सगळे पुरावे ना साक्षीशी कनेक्ट केले जातील. तर आता अर्जुन म्हणतो हो, कारण साक्षीने स्टेटमेंट केलं होतं की ह्या आश्रमात ती एकदाच आली आहे, ते पण आश्रम विकत घेण्यासाठी. तेव्हा ती आत गेली नव्हती, इथेच बाहेर गार्डनमध्ये बोलणं झालं होतं. आणि ज्या काही वस्तू सापडल्यात ना त्याच्यापैकी एकाचा जरी साक्षीचा संबंध निघाला ना तर आपल्याला सहज प्रूव्ह करता येईल साक्षी इथे परत आली होती, म्हणजे खुनाच्या रात्री, आणि ती आत सुद्धा गेली होती. मग तिचं स्टेटमेंट ही चुकीचं ठरेल. आता हे ऐकल्यानंतर सायली खूप खुश होते आणि सायली अर्जुनला विचारते, म्हणजे आता मधुभाऊ सुटतील ना? अर्जुन हसत तिला हो म्हणतो. तर आता इकडे महिपतने पोलीस स्टेशनमध्ये एका हवालदारला फोन लावलेला असतो जो त्याला मिळालेला असतो, आणि इकडे तो हवालदार म्हणत असतो की महिपतला अजूनही वात्सल्य आश्रममधून कुठलेही एकही पुरावे आज इथे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले नाही आहेत. तर इकडे महिपत म्हणत असतो तुम्ही काही झोपा काढता की काय? तर हवालदार म्हणत असतो की अर्जुन सुभेदारांबरोबर आमचे इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल गेले आहेत, ते आले की कळवतो ना तुम्हाला, बघूया काय घेऊन येत आहेत ते. तर आता महिपतला तो हवालदार म्हणत असतो की हॅलो साहेब, ते आलेत, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आता हवालदारनं फोन कट नसतं केलेला, चालूच ठेवलेला असतो. लगेच ते इन्स्पेक्टर आणि ते कॉन्स्टेबल येतात आणि इन्स्पेक्टर म्हणजेच कॉन्स्टेबलला म्हणतात की हे सगळे वात्सल्य आश्रममधून आणलेले पुरावे आहेत, हे सगळं नोंद करा आणि ते एव्हिडन्स रूममध्ये ठेवून. इकडे महिपतचा कॉल चालूच असतो आणि तो जो हवालदार असतो जो महिपतला मिळालेला असतो तो म्हणतो, बागडे तू कशाला ठेवतोयस? थांब, मी एव्हिडन्स रूममध्ये जात आहे, मी ठेवतो. तू कशाला त्रास घेतोयस? मी आता एव्हिडन्स रूममध्ये जात आहे, थांब तू, मी ठेवतो. आता हा कॉन्स्टेबल म्हणजे हवालदार आत गेल्यानंतर महिपतला म्हणत असतो, साहेब ह्या एव्हिडन्समधले फोटो तुम्हाला कसे पाठवू? तर आता महिपत म्हणत असतो की तू काय बिंडोक आहेस का? तुझ्या हातात जो मोबाईल आहे त्याला कॅमेरा असतो, त्याचे फोटो काढून मला पाठव. तिकडे तो म्हणत असतो हां साहेब पाठवतो. लगेच तर महिपत त्याला सांगतो की त्या बॉक्समध्ये जे काय असेल ना ते सगळं जाळून राख करायचं, त्यात काहीच ठेवायचं नाही, एक पुरावा मागं ठेवायचं नाही. तर तिकडे हवालदार म्हणतो की जाळून टाकायचं, हे कठीण आहे साहेब. आता इकडे महिपत म्हणत असतो की असं का? हे तुला जमावं लागेल, तुझ्या पुढच्या 3 पड्या बसून खातील, ह्याचं आता मी बघतो, आणि हे करावं लागेल. एकही पुरावा मागं राहता कामा नये, सगळ्या पुराव्यांची राख झाली पाहिजे. तर आता इकडे तो कॉन्स्टेबल म्हणत असतो की साहेब मला बोलवतात, मला बाहेर जावं लागेल, मी तुम्हाला सगळे फोटो पाठवतो. नंतर तो कॉन्स्टेबल फोटो पाठवतो आणि ते सगळं पॅक करून एव्हिडन्स बॉक्स तिथंच ठेवून देतो. तर आता इकडे प्रतिमा सायलीच्या रूममध्ये आलेली असते. ती सायलीची रूम अगदी निहाळून बघत असते. सायलीच्या रूममध्ये आत येते, तिला बेडवर एक साडी दिसते. लगेच प्रतिमा हसतच ती साडी तिच्या हातात घेते आणि काय माहिती तिच्या मनात काय विचार असतात, ती एकटीच हसत असते. तर प्रिया इकडे बाहेरच उभा असते, म्हणते या काय चाललंय या प्रतिमाचं नाटक, तिचं जे सायलीवरचं प्रेम काय उतू जाते ना ते जाऊ दे, मी तोपर्यंत इकडे साक्षीकडनं अपडेट घेते. आता प्रतिमा तिच्या पिशवीतनं काहीतरी काढते आणि तिच्या साडीवर ठेवते, म्हणते गोड मुलीसाठी माझ्या हातचं गोड. सायलीची जी उशी असते त्या उशीवरनं ती हात फिरवत असते, म्हणजे सायलीवरती ती खूप असं प्रेम करत असते मुलीसारखं, आणि ॲक्च्युली खरी तर ती तिची मुलगीच असते, आणि उशीवरनं हात फिरवून हसत असते. तर आता इकडे प्रिया साक्षीला फोन करत असते, परंतु साक्षी काही फोन उचलत नसते. आता प्रतिमा तेवढ्यात बाहेर येते. लगेच प्रिया तिच्या जवळ येते, म्हणते झाली सायलीची खोली बघून, कशी वाटली? आता प्रतिमा काहीच न बोलता तन्वीला काय म्हणजे प्रियाला काहीच नाही बोलत आणि खाली निघून जाते. तरी तर इकडे प्रिया खूप चिडते आणि म्हणते ही बाई सायलीसमोर चुरूचुरू बोलते काय, गाते काय, ही माझ्यासमोर काही बोलत ना माझं काही ऐकत. आता प्रिया आत येते, सायलीची रूम बघते, म्हणते ही सायलीच्या रूममध्ये काय करत होती? असं म्हणून सायलीची रूम पाहून पुन्हा बाहेर येते. तर आता इकडे अर्जुन आणि सायली त्या प्रीतीज बुटीकच्या बाहेर उभे असतात आणि आता ते दोघंही त्या बुटीकला बघत असतात आणि सायली म्हणत असते की अरे याचा अर्थ तर हे तर कार्डपेक्षा जास्त महागडं दिसतंय. तर इकडे अर्जुन म्हणतो याचा अर्थ आपल्या हाती लागलेला क्ल्यू जास्त स्ट्रॉंग झाला आहे, तुमच्या आश्रमातलं कोणीही इथं येऊन शॉपिंग करणार नाही, याचा अर्थ ते कार्ड साक्षी सिक्रेटच असायला पाहिजे, किंवा तन्वी
तन्वीला ह्या शॉपमधनं शॉपिंग करणं परवडलं असेल तेव्हा. तर सायली म्हणते चला आज जाऊन बघूया असं म्हणून आता ते आज जात असतं. आता प्रीतीज बुटीकमध्ये दोघंही जातात. लगेच तिथली जे हे असते म्हणजे शॉपवाली असते ती म्हणते मॅडम तुम्हाला काय दाखवू, लेहंगा दाखवू का वन पीस दाखवू, काय तुम्हाला मी मदत करू शकते. तेव्हा ते लगेच अर्जुन म्हणतो की आमचं तुमच्याकडे जरा वेगळं काम होतं. लगेच सायली म्हणते हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे खूप मोठे वकील आहेत, ह्यांना ना एका केस संबंधित तुमच्याकडून माहिती हवी होती. तर अर्जुन सर्व तिथे असणाऱ्या शॉपवालीला सगळं सविस्तर सांगतो की काय काय हवे माहिती. तर लगेच मग ती शॉपवाली म्हणते की अच्छा म्हणजे 1.5 वर्षापूर्वी त्या मॅडम आमच्या कस्टमर होत्या का नाही हे बघायचं का तुम्हाला. लगेच मग ते म्हणतात की नाही आम्हाला हे पॉसिबल नाही आहे, आम्ही फक्त आमच्या कस्टमरचा 6 महिन्याचाच डेटाबेस मेंटेन ठेवतो. लगेच इकडे सायली म्हणते परंतु तुम्हाला तुमच्या जुन्या आणि महत्त्वाच्या ग्राहकांची माहिती असेलच ना. तुम्हाला साक्षी सिक्रे नावाच्या मॅडम इथे येऊन गेल्यात का, हे तुम्हाला आठवतंय का. लगेच ती बुटीकवाली म्हणते की नाही मला ह्यांच्याविषयी काही आठवत नाहीये, साक्षी सिक्रे वगैरे येऊन गेले असतील. लगेच अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचे रेकॉर्ड चेक करा आणि मला सांगा की साक्षी सिक्रे तुमचे 6 महिन्यात कस्टमर होती का. आता त्या बुटीकवाल्या मॅडम 6 महिन्याचा रेकॉर्ड चेक करत असतात. त्यानंतर त्या बुटीकवाल्या मॅडम सांगतात की नाही सर या नावाच्या कोणत्याही मॅडम आमच्या कस्टमर नव्हत्या. तर आता इकडे अर्जुन जरा अस्वस्थच राहतो, म्हणतो की 1.5 वर्षापूर्वीचा डेटाबेस तुमच्याकडे नाहीये, कुठे तर स्टोअर असेल ना, ऑनलाईन असेल, जरा बघा तुम्ही. आता त्या मॅडम म्हणतात नाही सर. यावरती लगेच अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मग तुम्हाला प्रिया मधुकर किंवा तन्वी किल्लेदार ही नावं ओळखीची वाटतायत का. लगेच सायली म्हणते मग तुम्ही तन्वी किल्लेदार नावाच्या मॅडम गेल्या 6 महिन्यात तुमच्या इथे येऊन गेलेत का, प्लीज चेक करा ना. वरती त्या तन्वीचा सुद्धा डेटाबेस त्यांच्याकडे नसतो. तर आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, तुमच्या दुकानाकडून मला जर काही हेल्प लागली तर मी परत येईल. तर आता इकडे अर्जुन जातच असतं तेवढा त्याच्या एका ड्रेसकडे लक्ष जातात. म्हणतो मिसेस सायली तुमच्यासाठी आपण हा ड्रेस घेऊया का, तुम्हाला छान दिसेल. सायली म्हणते काहीतरी सर मी असले कपडे घालते का, आणि घातले जरी असते तर इतके महागडे कपडे मी कधीच घेतले नसते. अहो या किमतीत आमच्या आश्रमातल्या मुलांची 4 महिन्याची फी येईल. तर आता अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात. निघूया म्हणून ते निघून जातात. तर आता हे सगळे गेल्यानंतर प्रीतीज बुटीकवाल्या ज्या मॅडम असतात त्या कोणाला तरी फोन लावतात. तर आता तिकडे ती बुटीकवाली मॅडमने साक्षीला फोन लावलेला असतो. म्हणते की साक्षी मॅम तुम्ही सांगितलं तसंच झालं, ते सुभेदार आणि त्या मॅडम आल्या होत्या इथं तुमची चौकशी करायला. तर साक्षी तिकडून विचारते मग काय सांगितलंस तू. लगेच इकडे ती मॅडम म्हणतात की मी तुम्ही सांगितलं तेच सांगितलं, तुम्ही माझ्या कस्टमर नाही आहात आणि तुमचं नाव मी कधी ऐकलंही नाही. लगेच इकडे साक्षी म्हणते गुड, ह्याचे रिवॉर्ड्स तुला मिळतील. तर आता इकडे पूर्णाजी प्रतिमा आणि कल्पना वगैरे सर्व असतात आणि मग पूर्णाजी म्हणतात प्रतिमा व्यवस्थित जेवलीस ना गं, तुझ्या हातची चव मिस करतोय आम्ही. तर आता इकडे तन्वीच्या मोबाईलवरती रविराजचा फोन येत असतो आणि ती फोन इग्नोर करते आणि म्हणते तन्वीला म्हणजे हिला सायलीला येऊ दे मग आपण ना निघू तिला भेटल्यावर. प्रतिमा मानेने हो म्हणत असतात. आता इकडे प्रियाच्या मोबाईलवर तर किल्लेदारचा फोन येत असतो आणि लगेच इकडे प्रिया म्हणते की ह्या किल्लेदारला आत्ताच काय आग लागली, एवढा फोन करतोय, मला ना ती सायली आणि अर्जुन आल्याशिवाय इथून निघायचं नाहीये, आश्रमात काय चाललंय मला नक्की कळायला पाहिजे. आता तेवढ्यात कल्पनाच्या मोबाईलवरती रविराजचा फोन येतो. तर रविराज म्हणतात की रविराजचा फोन आल्यावर कल्पना म्हणते की बोला ना काय झालं. तर तिकडे रविराज म्हणत असतो की मी तन्वीला कॉल करतोय. लगेच मग कल्पना म्हणते तुम्ही तन्वीला फोन करत होतात परंतु तिचा फोन तर तिच्या हातातच आहे. आता असे बोलल्यानंतर लगेच प्रिया नाटक करते, म्हणते अरे फोन सायलेंटवर होता ना, आईसोबत होते ना त्यामुळे लक्षच गेलं नाही माझं. आता कल्पना म्हणत असते देऊ का तन्वीकडे फोन. तर रविराज तिकडून नाही म्हणतात. तर लगेच मग कल्पना म्हणते की भाऊजीने तुम्हाला सांगितले की तुम्ही लवकरात लवकर दोघीजणी घरी या, कारण त्यांना तुम्हाला घेऊन कुठेतरी बाहेर जायचं आहे, नंतर डिनरला सुद्धा न्यायचं आहे. असे म्हणल्यानंतर लगेच प्रिया म्हणत असते पण आईची सायलीची नीट भेटच नाही ना झाली. इकडे प्रिया म्हणते की आई काम करू अर्जुन आणि सायलीला येऊ द्या मग आपण निघू. तर इकडे पूर्णाजी म्हणते तन्वी बाबांचं मन असं मोडू नको ग, प्रतिमान सायली काय भेटतच राहतील. तर लगेच पटकन प्रिया बोलून जाते की पण मला इतक्यात नाही निघता येणार, मी आईची सायलीची नीट भेट घडवून दिला असं प्रॉमिस केलं होतं ना मी आईला, कसं मोडू मी असं. आता प्रिया नाटक करत बोलते. लगेच प्रतिमा म्हणते पूर्ण आम्ही निघतो, मी नंतर परत येईल सायलीला भेटायला. लगेच कल्पना म्हणते की तुझी सायलीची भेटच नाही ग झाली आज. तर लगेच प्रतिमा म्हणते तुम्ही भेटलात ना. आता ते निघायला जातात. लगेच पूर्णाजी म्हणते काळजी घे बाळा. प्रिया नाटक करत म्हणते हरकत नाही चला निघतो. आता प्रियाला तर जायचं नसतं परंतु नाविलाजाने प्रतिमा बोलल्यामुळे तिला जावं लागतं. प्रतिमानी तन्वी म्हणजेच प्रिया आता तिथून निघून जातात. आता पूर्णाजी कल्पना त्यांना सोडायला बाहेर येतात आणि एकमेकींना दोघी बाय बाय करत असतात. आता त्या दोघी गेल्यानंतर कल्पना म्हणत असते पूर्णाजीला पूर्णाई तुमचा प्रतिमाला भेटल्यानंतर चेहरा खुललाय बरं का, आता तिची स्मृती परत आली ना भरून पावले. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात. तर त्या कल्पना सायली अर्जुन जवळ आल्यानंतर म्हणते प्रतिमा सायली आत्ताच गेल्या, त्या तुम्हाला भेटल्या का. अर्जुन म्हणतो नाही आत्ताच चुकामुक झाली असेल आमची. तर सायली म्हणते थांब मी बघून येऊ का प्रतिमा तर दिसतात का. लगेच पूर्णाची थांबवते म्हणते आता ते गेल्या पण असतील गाडीत बसून. तर आता कल्पना विचारते की बरं मला आधी सांगा आश्रमात काय झालं. तर लगेच कल्पना म्हणते तुमच्या चेहरा आनंद दिसतोय म्हणजे बातमी नक्कीच चांगली आहे. तर अर्जुन म्हणतो हो मम्मा एक छान पुरावा सापडलाय आम्हाला
परंतु त्याचा उपयोग कसा करायचा ते बघतो आम्ही. सायली म्हणते उपयोग होईल आणि मधुभाऊ पण नक्कीच सुटतील. लगेच इकडे कल्पना म्हणते की म्हणजे मधुभाऊ निर्दोष आहे, त्याचे तुम्हाला पुरावे मिळालेत. लगेच पूर्णाजी म्हणते अगं हो त्यांना जरा आत येऊ दे, श्वास घेऊ दे, मग विचार सगळं. या मुलांना जावा तुम्ही वरती जा, फ्रेश व्हा, नंतर आपण बोलूया. तर आता इकडे तन्वीचा आणि किल्लेदारचा सीन दाखवला आहे. रविराज प्रियाला म्हणत असतात की तन्वी बाहेर जेवायला जायचं म्हणून टेन्शन आलेली मुलगी मी जगात पहिल्यांदा बघतोय. लगेच तन्वी म्हणजे प्रिया म्हणते नाही बाबा टेन्शन नाही हो, बाहेर जेवायला जायचं ना म्हणून चालून जरा पोट हलकं करते. तर रविराज म्हणतात कर 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 हवं ते कर असं म्हणून न्यूजपेपर वाचत असतात. आता इकडे प्रिया मनातच विचार करते अरे मला अर्जुन सायली येईपर्यंत सुभेदारांच्या घरीच थांबायचं होतं आणि ते तू करू दिलं नाहीस. त्यांना आश्रमात काय सापडले की नाही हे ऐकूही दिलं नाहीस आणि म्हणे हवं ते कर. आता हे विचार करतच असते तेवढ्या तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते निघायचं. तर रविराज म्हणतात हो चला ना. तर रविराज म्हणतात आपण ना हायवेला एक गार्डन आहे ना तिथे लॉंग ड्राईव्ह घेऊ आणि मग जेवायला जाऊ, चालेल ना. तर लगेच मग प्रतिमा मानाने हो म्हणते. लगेच आता इकडे प्रिया म्हणते आई मला तुला काहीतरी विचारायचं होतं. आपण ज्यावेळेला पूर्णाजीच्या घरी गेलो होतो तेव्हा तू अर्जुन आणि सायलीच्या खोलीत का गेली होतीस? म्हणजे अर्जुन आणि सायली घरी पण नव्हत्या परंतु तू तिथे का गेलीस? विराज म्हणतात की प्रतिमा तू सायली नसताना तिच्या खोली म्हणते की मी चॉकलेटच्या वड्या केल्या होत्या त्या ठेवण्यासाठी मी तिथे गेले होते. तर आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवला आहे. सायली अर्जुनला म्हणत असते मला आशा होतीच की आज आपल्याला यश मिळेल, त्यात आपल्याला आज प्रतिमात्यांचा आशीर्वाद मिळाला. आता इकडे अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं, परंतु तिथे आपल्याला काय काय सापडले नाही कोणालाही सांगू नका. आता सायली म्हणते अजिबात नाही असं म्हणून ती तिच्या बेडकडे येत असते. तर आता सायली बेडवरती पाहते की चॉकलेटची वडी पाहून सायली म्हणते चॉकलेटची वडी. आता सायली अर्जुनकडे घेऊन दाखवते म्हणते हे बघा ना चॉकलेटची वडी, याचा अर्थ प्रतिमात्या आपल्या खोलीत आल्या होत्या. बघा ना प्रतिमात्या इथे आल्या होत्या असं म्हणून सायली खूप खुश होते. सायली ती वडी घेऊन खाली पळत येते. लगेच अर्जुन तिच्या मागून पळत येतो खाली म्हणतो अगं दाखवा तरी मला एकदा. सायली पळत खाली येते आणि म्हणते आई पूर्णाजी प्रतिमात्यावर आमच्या खोलीत गेल्या होत्या. पूर्णाजी म्हणते तुला कसं कळलं? आता सायली सगळ्यांना चॉकलेटच्या वड्या दाखवते आणि म्हणते हे पाहून त्या वड्या माझ्या साडीवर ठेवल्या होत्या म्हणून मला असं वाटलं की त्याच असणार. लगेच कल्पना हसत म्हणते अच्छा म्हणजे त्यांनी वरती जाऊन तुझ्यासाठी खास प्रेमाची भेट ठेवली. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आता सायली अर्जुनला म्हणत असते आजचा दिवस खूप गोड गेला ना, आता हे पुरावे पोलिसांना गेलेत म्हटल्यावर त्यावरची ठसेस तपासतील ना. आणि इकडे अर्जुन म्हणत असतो म्हणजे 24 तासात आपल्याला ते रिपोर्ट येतील. आता इकडे अर्जुनला पोलीस स्टेशनमधून फोन येत असतो. लगेच सायली म्हणते काय झालं? तर अर्जुन म्हणतो पोलीस स्टेशनच्या स्टोर रूममध्ये आग लागली मिसेस सायली. म्हणजे एव्हिडन्स सबमिट केले होते ते सगळे डिस्ट्रॉय झाले आहेत. आता पुढे काय होईल पाहण्यासाठी